नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, बँक अकाउंट लिमिट, बँक खात्यात आता फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार आहे। आता नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। तर बँक अकाउंट लिमिट तर बघा, आजच्या डिजिटल युगामध्ये आपण आपल्या बँक खात्यामध्ये जास्ती पैसे शिल्लक ठेवतो, कारण मित्रांनो कधीही आपल्याला पैशाची गरज लागेल हे सांगता येत नाही। आपल्याकडे जर ऑनलाईन पैसे देण्याची किंवा घेण्याची सुविधा असेल तर आपण आपल्या खात्यामध्ये जास्त रक्कम ठेवतो। कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्याला पैशाची मदत होऊ शकते। तर मित्रांनो, अशा वेळी आपण रोख पैसे घरी ठेवू शकत नाही, तर बँक अकाउंट लिमिट ते घरी ठेवणे योग्य नाही। परंतु जर तुम्ही बचत खात्यामध्ये तुमच्यासाठी जर खूप जास्त पैसे ठेवत असाल तर ही बातमी आपल्यासाठीच आहे। तर बघा, तर मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये रकमेपेक्षा जास्त रक्कम ठेवत असाल तर तुम्हाला काही अडचण येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला ही बातमी जाणून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अनेकांना असा प्रश्न पडतो की आपण बचत खात्यामध्ये किती पैसे जमा करू शकतो व किती पैसे काढू शकतो। याशिवाय लोकांना असाही प्रश्न पडतो की बचत खात्यामध्ये सरकारने कोणते नियम ठरवलेले आहेत। तर मित्रांनो, बँकेमध्ये पैसे जमा करायचे व काढायची मर्यादा सरकारने ठरवून दिलेली आहे। तर परंतु हे नागरिकांना माहीतच नाही, म्हणूनच आपण आपल्या बचत खात्यामध्ये खूप जास्त रकमेची सारखे देवाणघेवाण करत असतो। परंतु हे बचत खाते ते सामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आलेलं आहे, जेणेकरून ते त्यांचे पैसे वाचवू शकतील। मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नियमांपेक्षा जास्त पैशाची देवाणघेवाण केले तर सरकार तुमच्याकडून कर म्हणजे टॅक्स देखील आकारू शकतो। आता टॅक्सपासून वाचवण्यासाठी तुम्ही इन्कम रिटर्न देखील करू शकता। तर मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये 10 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँकांना त्याची कर माहिती सांगावी लागेल। तसेच बँक तुमच्या खात्यात चेक करून सर्व माहिती मिळेल। जर तुम्ही एका वर्षामध्ये आपल्या खात्यात जर 10 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम ठेवली तर आयकर विभागाकडून घरी नोटीस देखील पाठवली जाऊ शकते आणि तुमच्याकडून माहिती देखील घेतली जाऊ शकते। हे पैसे कुठून आले तर टॅक्स रिटर्न फाईल भरत आहात का नाही हे देखील विचारले जाऊ शकते। तुम्ही जर इन्कम रिटर्न्स फाईल भरत नसाल तर तुमच्या घरी देखील नोटीस पाठवली जाऊ शकते। 10 लाखपेक्षा जास्त व्यवहार केला तर आपल्याला टॅक्स भरावा लागतो। तर त्याचे उत्तर आहे होय। मित्रांनो, तुमचे उत्पन्नानुसार म्हणजेच जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बचत खात्यामध्ये एका वर्षापेक्षा 10 लाख रुपये जमा केले असतील तर बँक तुमचे व्याज भरते, परंतु आता तुम्हाला त्यावर 10% TDS भरावा लागेल। जेव्हा तुमच्या बँक खात्यातील व्याजाची रक्कम 4,000 पेक्षा जास्त असेल त्याच वेळी हा TDS कापला जाईल। त्याशिवाय जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, जर तुमच्या बँक खात्यात 10 लाख रुपये पर्यंत ठेवाल तर तुम्हाला एका वर्षासाठी सुमारे 50,000च्या व्याजासह कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही। ज्येष्ठ नागरिकांनी ही मर्यादा ओलांडल्यास त्यांना देखील 10% TDS भरावा लागतो। आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ही माहिती मिळालेली आहे। ही माहितीनुसार समोर आलेली आहे तर की जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये 1 महिन्यामध्ये 3 पेक्षा जास्त वेळा पैसे जमा केले तर बँक तुमच्याकडे अनेक वेळा टॅक्स देखील कपात करू शकते। हा नियम बँकसाठी वेगळा व भिन्न असू शकतो, हे लक्षात घ्या। तुम्ही जर तुमच्या पैशाचे खाते नीट ठेवले नाही तर सरकार तुमच्या पैशांवर कर आकारू शकते, किंवा जर तुम्ही तुमच्या खात्यात जास्त पैसे ठेवले आणि त्याचा ITR रिटर्न फाईल केलेला आहे तर तुमच्यावरती कर किंवा दंड देखील आकारला जाऊ शकतो। त्यामुळे टॅक्स सूचना टाळण्यासाठी तुम्हाला ITI फाईल भरणे आवश्यक आहे। तर बघा, अशा प्रकारे बँक अकाउंटंटसाठी तुम्हाला अशा प्रकारे बँक खात्यात आता फक्त एवढीच रक्कम तुम्ही ठेवू शकता। अशा प्रकारे आपण याच्यामध्ये माहिती बघितलेली आहे। तर अशा प्रकारे चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।